गोकुळीच्या सुखा अंत पार नाही लेखा। बाळकृष्ण नंदागरी आनंदल्या नरनारी। गुडिया तोरणे करती कथा गाती गाणे। बाळकृष्ण नंदागरी आनंदल्या नरनारी। तो कामणे छंदे तो कामणे छंदे मन मोहिले गोविंदे। बाळकृष्ण नंदागरी आनंदल्या नरनारी। पंढरीच्या देवराया करुणा करा दयाळा। तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी। मस्तक हे पायावरी। या वारकरी संताच्या शरण मारुतीचंच मंदिर आहे। मला वाटलं हनुमानाचं। विठाला 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 विठाला
पवनसुत हनुमंतरायाच्या कृपेने, महाराष्ट्राचं दैवत पांडुरंगाच्या कृपेने, महान तपस्वी संत ज्ञानोबराय तुकोबराय शांती ब्रह्मनाथ महाराज, जोग महाराज या थोर संतांच्या आशीर्वादाने पूजनीय श्रद्धेय ज्यांच्या मुखातून ज्ञानेश्वरी पारायण आपण ऐकलं, आपलं सर्वांचं श्रद्धास्थान आदरणीय हरिभक्तपरायण कुलकर्णी देवा महाराजांच्या उपस्थितीत, त्याचप्रमाणे आमचे पूजनीय श्रद्धेय हरिभक्तपरायण सुधाकर महाराज वाघ, आणि त्याचप्रमाणे आमचे पूजनीय श्रद्धेय आमचे भाषेवा हरिभक्तपरायण शेष नारायण महाराज, दोन महाराज इकुकून वाघ आणि इकुकून शेष आज विठाला सर्वत्र असणारे आमचे ज्येष्ठ श्रेष्ठ गुरुबंधू मंडळी, त्याचप्रमाणे आमचे पखवादी हरिभक्तपरायण हनुमान महाराज वा अवतारच दिसतोय, त्याचप्रमाणे पूजनीय श्रद्धेय संतोष महाराज, आमचे असणारे ज्येष्ठ श्रेष्ठ गुरुबंधू रामगिरी महाराजांच्या समवेत असणारे आणि सर्वत्र असणारे भक्तगण मंडळ, त्याचप्रमाणे आदरणीय कुलकर्णी साहेब असो, सोनवणे साहेब असो, देशमुख साहेब असो, बाहेती साहेब असो, त्याचप्रमाणे सांगळे ताई असो, त्याचप्रमाणे विशाखाताई असो, त्याचप्रमाणे आदरणीय काय खूप बारीक नाव आहे सोनवणे साहेब असो, आपण सगळे पेटी मास्तर, चोपदार, विनेकरी, आपण सर्वत्र असणारे भक्तगण मंडळ, सगळ्यांच्या समवेत चालू असलेला हा उत्सव, पूजनीय आदरणीय देवांना मी विचारलं तर या उत्सवाचं कितवं वर्ष आहे काका? 60वं वर्ष. खरं ज्यांनी पहिला उत्सव केला असन, सुरू केला असन, त्यांचं टाळी वाजून स्वागत बरं का. पहिला उत्सव, कधी कोणताही कार्यक्रम सुरुवात करत असताना संकल्प जर चांगला असेल तर सर्व करी संकल्पाचा दाता नारायण, सत्य संकल्पाचा दाता नारायण, सर्व करी पूर्ण मनोरथ, सत्य संकल्पाचा दाता नारायण, सत्य संकल्पाचा संकल्प चांगला असावा.
ज्यांनी ह्या कार्यक्रमाला सुरुवात करून दिली, आजही ते वयोवृद्ध असतील, गेले असतील काही, ती सगळी कमिटी मंडळीला असणारं आमचं अभिवंदन आहे. टाळी वाजून त्यांचं स्वागत आहे. महान तपस्वी संत रामदास स्वामींनी स्थापन केलेले असणारे आमचे मारुतीराय. अडचण नाही. तुम्ही आज ह्या पवित्र स्थळी मारुतीरायाचा आशीर्वाद आहे. 60 वर्षाची पुण्य ही कोणताही संकल्प करा, तुमचा तो संकल्प पूर्ण झाल्याशिवाय राहणार नाही. कोणताही संकल्प करा. भाऊ लग्न झालं का नाही विचारतो मी. सोमदार तुमचं लग्न झालं? ते म्हणते झालं. लग्न होऊन झालं. म्हातारी आहे का? हां, म्हणूनच जरा शांत आहे का नू. कोणताही संकल्प करा. एखाद्याचं जर लग्न नसन झालं, हां, मारुतीरायला विनंती करायची, मारुतीराय मी कवर एकटं येऊ. पुढच्या वर्षी ते दोघं आल्याशिवाय राहणार नाही. कारण मारुतीराय आशीर्वाद द्यायला आहे. 60 वर्षाची तपश्चर्या आहे. आणि जे दोघं आले असतील, तुझं लग्न झालं का नाही ना? हां, तसं तोंडाळा वाटत. जे दोघं आले असतील ते पुढच्या वर्षी तिघं येऊ. आणि जे तिघं आले असतील, आता बस ना, जे तिघं आले असतील कायम आमच्या मारुतीरायाच्या दर्शनासाठी आणि या सप्तासाठी सुखरूप यावा. बस, दुसरं काय आपण बोलायचं. आनंदाची गोष्ट आहे. ढोले वकील साहेब पुढे या ना. या 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 पुढं. तुमच्या मामाला बोला पुढं. विठाला मोठ्या भावनेने, श्रद्धेने अगदी एक पवित्र असणाऱ्या स्थळी, एक ऐतिहासिक असणारी नगरी संभाजीनगर आणि त्यातील असणारा हा पोटभाग, अगदी आपण सर्वत्र मंडळी एकत्र येऊन या भक्ती साधनेचा आनंद घेतात. आनंदाची गोष्ट आहे. असाच आनंद आपल्याला मिळो, आपल्या लेकरा बाळाला मिळो, आपल्या असणाऱ्या गणगोताला मिळो, हां, सगळ्यांना आनंद मिळो. तुम्ही 8 दिवस आनंद घेतला का, तुमच्या सगळ्या कुळाला हा असणारा आनंद आता मिळाल्याशिवाय राहणार नाहीत. म्हणून आपल्या सर्वांच्या चिंतनासाठी पवनसुत हनुमंतरायाच्या पवित्र चरणावर जे पुष्प अर्पण करायचं त्याच्यासाठी निवडलेली गवळण. तुकोबराय या असणाऱ्या गवळणीत गोकुळाचं वर्णन करतात. एक छोटंसं खेड आहे, छोटंसं खेड. तुकोबराय मथुरेचं वर्णन करत नाही. तुकोबराय वृंदावनाचं वर्णन करत नाही. जवळ कुरुक्षेत्र आहे त्याचंही वर्णन करत नाही. पण एक छोटंसं खेड गोकुळ त्याचं वर्णन करतात. त्याचं काय कारण? गोकुळीच्या सुखा, 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 गोकुळीच्या
छोटंसं खेड आहे. सांगून गेलो मी. तुकोबराय मथुरेचं वर्णन करत नाही, वृंदावनाचं वर्णन करत नाही, हस्तिनापुराचं वर्णन करत नाही. तुकोबराय ते गोकुळाचं वर्णन करतात. छोटंसं खेड आहे. धन्य भाग्य त्याचे गोकुळ जनाचे, धन्य भाग्य त्याचे गोकुळ जनाचे, धन्य भाग्य त्याचे गोकुळ जनाचे, धन्य भाग्य त्याचे गोकुळ करंट उशीर आहे पण काय वाक्य? धन्य भाग्य त्याचे गोकुळ जनाचे. हो, धन्य का तिथं भाग्य आहे तो परमात्मा तिथे. मला सांभाळून घ्या बरं का. हां, म्हणजे मला लई पाठांतर नाही काय नाही, हां, पण ते सांभाळून घ्या. हां, असं मला सांगत जा. ते एका ठिकाणी मी असंच एकाला विचारलं, अरे म्हणलं लय अवघड प्रमाण दिलं, त्याने जे टाळ ठेवला महाराज निघून गेलं. कीर्तन झालं, कमिटी मंडळीने सांगितलं महाराज छान कीर्तन केलं तुम्ही. म्हणलं मग काय नाही म्हणले, पण त्याला तुम्ही ज्याला ज्याला काय बोलले पाकिट ते त्याच्या खिशीत गेलं. तुम्हाला नाही कळलं का अजून? विठाला विठाला गोकुळीच्या सुखा आमाप सुख आहे त्या गोकुळात. त्या गोकुळात इतका आमाप सुख आहे त्याचं गणित करता येणार नाही, एवढं सुख. लेखा लेखा म्हणजे गणित करता येणार नाही, एवढं आमाप गोकुळात सुख आहे. त्या सुखाचं कारण तरी काय आहे? अभंगाचं दुसरं Hare
गोकुळ सुखी आहे, त्याचं लेखा करता येणार नाही, गणित करता येणार नाही, एवढं गोकुळ सुखी. काय कारण? तिथं देव आहे, देव. जिथं देव आहे, जिथं देव आहे, जिथं संत आहे, तिथं आमाप सुखी, आमाप सुख. बाळकृष्ण नंदा घरी आनंदल्या नर नारी, सगळे आनंदाते, सगळे समाधानाते. आणि समाधानाचं एकच कारण आहे, सदा नाम घोष, सदा नाम करू हरी आपल्या जीवनात आपण खूप खूप नामस्मरण केलं पाहिजे. सदा नाम घोष, सतत सतत त्या नामाचा घोष केला पाहिजे. त्या भगवंताचं नामस्मरण केल्याच्या नंतर आपल्याला समाधान मिळन नवे, आपल्या लेकरा बाळाला सुद्धा समाधान मिळाल्याशिवाय राहणार नाही. म्हणून ते नामस्मरण खूप 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 रात्रंदिवस. दिवसभर एखादा बिझनेस करू नका, एखादा व्यापार करू नका. संतांनी सांगितलं नाही, काय तुम्हाला जे करायचं ते करा, काही नका करू. हां, एक वाक्य ऐका. हां, वाक्य जर पटलं तर टाळी वाजवा, नाही पटलं जेवायला आहे बाबा, मग जेवून जा, आवाज दे बरं का. जो काय व्यापार, जो काय धंदा करायचा तो अवश्य करा. तो करत असताना आपल्या लेकरा बाळाला कोणाचा तरी आशीर्वाद मिळन असा व्यापार धंदा करा. कोणाचा शाप लागन, तळतळाटी लागन, असं करू नका. आणि तेच करत असताना नामस्मरण करा. संध्याकाळी टी व्ही पहा, समाधान मिळवायचं ना, देव प्रसन्न करून घ्यायचा ना. देवाने आपल्या घरात नांदावं असं वाटत असं ना, सुख संपादन नांदावं असं वाटत असं ना, संध्याकाळी टी व्ही पहा, मोबाईल पहा. आणि हे सगळं पाहिल्याच्या नंतर झोपायच्या अगोदर एक 5 मिनिट नामस्मरण करता 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 जर झोप, तुम्हाला बोलेल कळतं पण असं हा नाही, नामस्मरण करता 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 जर 5 मिनिटात जर झोप लागली, रात्रभर नामस्मरण केल्याचं पुण्य मिळेल. सुख होईल दुःखाचे, जाईल भवश्रम
परमात्म्याचं नामस्मरण केल्याच्या नंतर एक समाधान मिळेल. गोकुळाचं हेच कारण आहे, तिथं नामस्मरण आहे. नामस्मरण आहे म्हणून समाधान आहे. भगवान परमात्मा तिथं अवतीर्ण झालेले. इतका अमाप सुख आहे. विठाला विठाला. सुखाचं प्रतीक जेते मंडळी सुखी आहे म्हणून गोकुळात त्या सुखाचं प्रतीक, आनंदाचं प्रतीक म्हणून काय केलेलं आहे? शेष महाराज आम्ही फक्त पाहणार आणि वा वा म्हणणार, बाकीच काय नाही म्हणणार. विठाला आम्ही फक्त पाहायचं तुमच्या दोघाकडं आणि वा वा म्हणायचं. नका का काही कळाना. होय पेटी मास्तर. वा आनंद आहे. गुढिया तोरणे करती कथा गाती गाणी. सगळ्यांनी भक्तीच्या गुढ्या उभारलेल्या. आनंदाचे तोरणे जे ते मंडळी असणारी आनंदाची करती कथा गाती गाणे म्हणून खूप खूप गाणं म्हणजे नामस्मरण. खूप खूप आपल्या जीवनात नामस्मरण केल्याच्या नंतर आपला उद्धार होतो. नवल नव्हे कोटी कुळाचा उद्धार होतो. वा वा म्हणा ना, आपलं ठरलं ना. भेटाला वेळ नाम उच्चारिता नाही, दोन्ही पक्ष पायी उद्धरती. त्या भगवंताचं नामस केव्हा करा, कोणी करा. गोकुळात सतत सतत नामस्मरण असल्यामुळं गोकुळा सुखे समाधाने आनंदाचं प्रतीक म्हणून गुढ्या उभारलेल्या आहे. नवे नवे गोकुळवासी लोकांना त्या भगवंताचा नामाचा छंदच लागला. तू का म्हणे छंद, तू का म्हणे
अलीकडे सारखं अलीकडे पहिला अलीकडे अलीकडे या अलीकडे या भगवान परमात्म्याने गोकुळात काय चरित्र केलं त्याचा फक्त काय करायचा उच्चार करायचा आणि आचरणच जर करायचं म्हणलं तर कोणाच्या चरित्राचा पेटी मास्तर नाश्ता केला कोणाच्या चरित्राचा रामाचा भगवान कृष्ण परमात्म्याच्या चरित्राचा आचरण का नाही करायचं शेष महाराज वैकुंठवासी गुरुवर्य भीमसेन बाबा सांगायचे ब्रह्मलीन सद्गुरू नारायणगिरी महाराज सांगायचे कारण त्या भगवान परमात्म्याचं आचरण करून आपल्याला जमणार नाही कारण त्यांनी बायका किती केल्या होत्या बायला 16,000 बायला 16,000 वसले नगारा त्याचे नाव तेथील मोकस 4 भुज बायला 16,000 रे किती 16,000 108 सुंदर लक्ष द्या ना ठण्या अशा कुऱ्या कानाच्या चिपड्या नाकाच्या नव्हत्या वाघ महाराज कारण महाराज किती गोड वर्णन करतात बायला 16,000 रे आणि बायकोला बोलत असताना गोड बोलायचं बरं का पिपाणीवाले खवळायचं नाही ज्या घरात गोड बोलणं आहे आणि तिथं आनंद आहे ज्या घरात गोड बोलणं नाही
तिथं आनंद आहे. म्हणून भगवान परमात्मा जन्माला आल्याबरोबर जिकडं तिकडं दिवे लागले. त्या कारागृहात जिकडं तिकडं दिवे लागले. आणि आपण जन्माला आलो रे आलोक साहेब, आपल्या परिसरातली डीपी जळती. जन्माला आल्याबरोबर भगवान परमात्मा 8 वर्षाची मूर्ती. देवकीनं सांगितलं कृष्णा लहान होय. भगवान परमात्म्याने सांगितलं ताई काय बोललीस, लहान होय. काय देवकी मातेची तपश्चर्या चांगली होती. बरं का महिला मंडळ, आपल्या जीवनात कोणाचा द्वेष न घडणं, निंदा न घडणं हीच खरी तपश्चर्या आहे. आपण किती हरिपाठ करतो, किती काकडा करतो, किती कीर्तन करतो, आम्ही सगळे चालू, ती तपश्चर्या नाही. आपल्यापासून कोणाला त्रास नको, द्वेष नको, कोणाची निंदा नको. आणि ती तपश्चर्या तिची पूर्ण होती. कोणाची? डुकलं घेणारणीची, देवकीची. भगवान लहान झाली. भगवान परमात्म्याने पिता श्री वसुदेवाकडे पाहिलं, बाबा साक्षात परब्रह्म परमात्मा मी जन्माला आलोस, आपल्या पोटी मी जन्म घेतलास आणि आपण असे नाराज का म्हणले, तुमच्या चेहऱ्यावर अशी दुःखाची छटा का म्हणली. कृष्णा तू जन्माला आलास आनंद झालास म्हणले, दुःखही असं वाटतं म्हणले तुझ्या मामाचं, काय त्याचं नाव, कंस, आला का नाही अजून. भगवंताने सांगितलं बाबा माझ्या मामाची जर तुम्हाला भीती वाटत असेल तर मला काय करा, बाबा मला गोकुळात नंदराजाच्या घरी नेऊन सोडा. कृष्णा अरे तू म्हणशील तिथं आम्ही तुला सोडू, पण आम्ही बंधनात. प्रत्येक माणूस बंधनात असतो, प्रत्येक माणूस अडचणीत असतो, प्रत्येक माणसाला काहीतरी कारण असतं. आणि त्या बंधनातून, त्या दुःखातून, त्या अडचणीतून सुटावं असं वाटत असन तर असे उत्सव केल्याच्या नंतर आपण निश्चित सुटल्याशिवाय राहणार नाही बरं का. असे उत्सव देवाला उचलून घ्यायचं म्हणजे काय, असं देवाला घ्यायचं आणि घेऊन फिरायचं का. देवाला जे आवडे देवाची नामाचा उच्चार, नामस्मरण तर देवाला आवडणच काका. देवाला आजूक एक लय आवडतं काय, आपण चांगले राहणं हे लय देवाला आवडतं. विठाला विठाला साक्षात परब्रह्म परमात्मा उचलून घेतला. उचलिला कमळापती पायाशी धरुणी तुम्ही याची खेळा
येणं म्हणजे त्याचं सतत 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 नामस्मरण करणं। आणि असा हा भगवान परमात्मा उचलून घेतल्यावर पायाची बंधने गळाली। भगवान परमात्म्याला उचलून घेतलं, टोपलीत ठेवलं आणि वसुदेवजी चालले। जाता जाता परत ती बाया आडवी झाली। कोण? यमुना इथली नाही। भगवान परमात्म्याने सांगितलं काय हरकत नाही, तुला दर्शन घ्यायचं ना। अगदी भगवान परमात्म्याने आपला एक पाय टोपलीच्या बाहेर काढला आणि फक्त त्या यमुनेत अंगुष्ट बुडावल्याबरोबर त्या यमुनेनं रस्ता दिला। असा हा भगवान वसुदेवजीने असणारा यशोदेसमोर ठेवला आणि तिथली असणारी योग माया उचलून बंदी शाळेत टेकावल्याबरोबर ती कहर करायला लागली। रक्षपाळ जागी झाले। कंस राजाला कळालं आपला शत्रू जन्माला आलास, त्याला कोण मारायला जातं, त्याला कोण मारायला जातं? पुरुष मंडळ। अरे माझा शत्रू लहानची मोठा होतो, त्याला कोण मारायला जातं? पुरुष मंडळीने नम्रता घेतली। ह्या बा मंडळी, काही गोष्टी नाही पटल्या तर मौन धरायचं, काही गोष्टी नाही पटल्या तर मौन धरायचं। एक मेडिकलमध्ये महाराज गोळी आली, आता संभाजीनगरला आली की नाही का अजून? कोणती? म्हणा गचपडीची। ज्ञानोबराय हे सांगतात, ज्ञानदेव मौन। काही गोष्टी नाही पडल्या का आपण निवांत नामस्मरण करायचं, शांत राहायचं। आपला शत्रू गोकुळात लहानचे मोठं होतो, पुरुष मंडळ नाही जात, नाही जात त्याला मारायसाठी। महिला मंडळ कोण जात? आणि एक उठली बाया, काय ग तिचं नाव? आली की नाही अजून? नाही नाही, ती पारायणाला नाही बरं का देवा, ती पारायणाला नाही, कुठं पंक्तीला नाही, कधी दिंडीला नाही, कधी मंदिरात नाही। नाही नाही नाही, अशी पुतना मावशी परमात्म्याला मारण्यासाठी तिने विडा उचलला, निघली। विषयाचे स्थान भरुणी विष भरून निघलेली, डुलत 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 आली असं ना, आता गोकुळापर्यंत आलेली आणि यशोदेला हाक मारली, यशोदा। कोण ग? अगं मी तुझी बहीण आहे म्हणले, तुला मुलगा झाला। यशोदेने सांगितलं तर हो म्हणले, झाला। मला सांगू नाही म्हणले, कुठं आहे तो? झोपलाय म्हणले। परमात्म्याने विचार केला, पहिलं गिराईकी, काही काम करायचं असेल तो झोपून जमणार नाही, काही काम करायचं असेल कधी झोपून जमणार नाही, त्याच्यासाठी सावध राहावं लागेल। शेवटी परमात्मा पाळण्यात रडायला लागले। शेवटी पुतना मावशी तिथपर्यंत गेली, त्याला उचलून घेतलं, ज्या कामाकरता आली होती त्याच्या मुखस्तन दिलं, सणातलं विष ओढलं, पंचप्राण ओढले आणि मग ती पुतना मावशी म्हणायला आली, कृष्णा मला सोडो, कृष्णा मला सोडो। भगवंताने सांगितलं, बाई मी कोणाला धरीतच नाही आणि धरल्याच्या नंतर त्याचं काम केल्याशिवाय सोडित नाही। मारायला आलेली पुतना मावशी, मोक्ष मिळाला तिला, मोक्ष। इथं दररोज हरिपाठाला जाऊन पैठणला का दावा शिवा, कावळा शिवत नाही, कळलं ना बाबा? एकदा मीच अटकलो ट्रॉफिकमध्ये, नाही 3 तास कीर्तन झालं शेष महाराज, कावळा शिवाना, दहाव्याचं कीर्तन 3 तास चाललं। मी विचारलं, म्हणलं अरे आवरलं का नाही? त्यांचं चालू द्या चालू द्या। म्हणलं काय आऊत आहे काय? अजून कावळा नाही शिवला। अरे म्हणलं पोरायला सांगा, जा पाया पडा। पोरं पायाला पडायला गेले, पोरं पाया पडल्याबरोबर एका झाडावर कावळा होता। तो कावळा कसं करतो? काव। म्हणलं आता होईन गाड्या, सुट्टी लवकरच होईल। पोरं पाया पडे, पोरं पाया पडले आणि पोरांनी सांगितलं, दादा काय नाही म्हणले, तुमची वाट चालू ठेवू आम्ही। मी विचारलं, म्हणलं म्हातारीची कोणती वाट होती, आळंदीची का पंढरीची? आणि सांगितलं नाही, कळलं ना?
पत्ता. करा, आजच्या दिवशी संकल्प चांगला करा. बस, आजपासून गोवा खाणार नाही, आजपासून मावा खाणार नाही, कोणाचा द्वेष करणार नाही, कोणाची निंदा करणार नाही. आपल्या लेकरा बाळाला आशीर्वाद मिळाल्याशिवाय राहणार नाही. करा. तेव्हा परिसरात सप्ता म्हणजे परिसराची दिवाळी. विठाला विठाला. पोरांनी फुलं टाकले, कावळ्यानं नुसतं काव केलं, नाही कावळा उठला फाटून. आया बाया म्हणलेत, पुरीचं नाव होतं म्हाताऱ्याचात, गीताबाई कुठे आहे का गीताबाई आपली? हां, तरी तू तरी उठ ना. गीताबाईनं फुलं वाहिले आणि हाक मारली, दादा या ना. कावळा कसा करतो? काव. नाही कावळा उठला. शेवटी आया बाया म्हणल्यात, म्हातारी होती ना, हौसाबाई तू तरी उठ ग. म्हातारी उठली ना, असं फुलं आहे का त्या पिंडावर अशी फेकुली. हां, आणि म्हातारीने पिंडावर फुलं फेकल्याबरोबर कावळा कसं करतो? काव. म्हातारी काय म्हणते, तू आज उगतारच का? कशा करता मला सांगायचं? कुठंतरी जीवनात समाधान मिळालं पाहिजे, आनंद मिळाला पाहिजे. मारायला आलेली पुतना मावशी मिली, पण तिने मोक्ष मिळून घेतला. विठाला भगवान परमात्मा अनेक लीळा करत असताना एक एक गवळण यायची. यशोदेला सांगायचे, यशोदे कृष्णाला सांगावे, गोकुळी राहावे का जावे. एक एक यायची. परवाला आमूच्या घरा, मोठ्या भाऊने मोठ्या श्रद्धेने एक एक गवळण यशोदेकडे येतील. यशोदे अगं तुझ्या पोराला काही सांग. परवा आला आमूच्या घरा. अगं काय झालं? हा परवा, काही दिवस नाही झाले, परवा आमच्या घराला आला. काय केलं येणे? घेऊन गवळण यायची. यशोदे आवर आगा तुझ्या पोराला. शेष महाराज, त्या गोकुळात एक पाहुणी आली होती, आपल्या मुलीकडं आली होती. सप्ताला आली असन, हां, नाहीतर सुनसन तिचं पटलं नसन तर रुसून आली असन. तिने 8 दिवस पाहिलं हे,
अगं म्हणले आमच्या गावात जर असं अगोदर पोरगा असतं ना आमच्या गावाने नीटच केलं असतं. भगवंताने सांगितलं पाहुणे थांब मी तुला नीट करतो. आणि गेले भगवान परमात्मा तिच्या घरी. बरं का भगवान परमात्मा तिच्या घरी गेले. मी तिथंच होतो ना तेव्हा. हां ती रात्री झोपलेली होती. रात्री झोपलेली असता भगवान परमात्मा गेले आणि तिच्या तोंडून असे हात फिरवले. तिच्या तोंडून असे हात फिरवल्याबरोबर काय चमत्कार झाला. तिला ईत मिशा आल्या. कोणाला कोणाला चौबदाराला नाही. कोणाला त्या पाहुण्या गवळणीला त्या म्हातारीला. आता ती सकाळी उठायला गेली. सकाळी उठत असताना काहीतरी मंत्र म्हणावा. हां गुरुचं स्तवन करावा. या भूमीचं दर्शन करावा. ए माय भूमी तुझे फेडीन पांग सारे आणि न आरतीला हे सूरचंद्र तारे. हे माय भूमी तुझे फेडीन पांग सारे. कृष्णाय वासुदेवाय हरे परमात्मने असं काहीतरी चिंतन करावं. एखादा श्लोक म्हणावा. एखादी ओवी म्हणावा. काहीतरी गुरुचं स्तवन करावा. हां आपला जो धर्म असन त्या देवतेचं चिंतन करावा. पण आपलं काहीच नाही. दोनच मंत्र आयो आणि बाबू. पहाटीच ती गवळण उठायला गेली. तिने आपल्याला रामकृष्ण हरी म्हटलं ना असं तोंडावून हात फिरायला गेले बरोबर तिच्या हातात मिशा आल्या. मला शेळीच्या शेपटावली. हां अशा मिशा आल्याबरोबर ती लागली रडायला. पुरीला हाका मारायला लागले. आखे हां आकीने सांगितलं ते बाई गप. एक तर काकड्यावाले झोपून देईनास. काकडा झाला का पारायण झालं का भजन कीर्तन झोप म्हणले. अगं काय झालं पग न इकडे येऊन पाय ना. आके काय सांगताय बापाला. आके पोरगी 4:30 वाजता उठली. बॅटरी घेतली म्हातारीकडे आली तर म्हातारीला मिशा. सांगितलं बाय हे बाय काय सांगू माया बापाला. हे बाई लई दिवस तर तू नांदत नव्हतीस ना. आता या मिशा कशा आल्यास. ह्या दोघीचा आरडावारडा चालला. पाहुणा तिथंच होता ना असं बसलेला. पाहुणा उठला नाही. काहुना आरडावारडा चालला. पाहना पप्पूचे बाप आहे. पाहना काय चाललंय. हां शेवटी पाहिलं पाहुण्याने. सांगितलं मामी काय झालंय. मामी रडू नका काळजी करू नका. तुमच्याकरता काही करीन. कोणाकरता मामी. अरे काही काय करायचं ते आई बापा करता करा. काही काय करायचं का ते आई बापा करता करा. त्याच्यात आपल्याला असणारा आनंद मिळेल. म्हणून खूप खूप बरं का मी लई मोठा कीर्तनकार नाही. आमचे वाघ महाराजांना माहिती. शेष महाराजांना माहिती. मी लई मोठा कीर्तनकार नाही पण लई मोठ्याचा आहे काका. हां द्या आईबापाकडे लक्ष द्या. आणि ज्याचं आईबापाकडे लक्ष आहे का त्याला 4 धाम यात्रा करायची गरज नाही. जरी काही गोष्टी असणाऱ्या आईवडिलाच्या नाही पटल्या तर शांत राहा. आपली जी मुलं आहे त्यांना चांगले संस्कार द्या. आपल्या मुलांनी चांगलं पाहिजे. आपल्या मुलांनी आपल्या आईबापाला आपण सांभाळलं हे पाहिलं रे पाहिलं. वृद्धाश्रमाची गरज लागणार नाही. लक्षात ठेवा. विठाला विठाला. मामी आरडू नका म्हणले. हां तुमच्याकरता काही करीन. जे पाहुणा उठला आणि जे वारकाकडे गेला. हां वारीक मामाला उठवलं. ए मामा इकडे इकडे. हे म्हणजे का अजून तोंड नाही तुटलं काय नाही म्हणे लवकर ये. हां एक 5 मिनिटाचं काम आहे. तो वस्तारा घेऊन आला. मामीच्या जेव्हा मिशा भिजायला लागल्या का शेष महाराज 2 बादल्या पाणी लागलंय बुवा. हां तरी मिशा भिजाना. शेवटी याने वस्तारा घेतला आणि मामीच्या मिशावर ठेवला. तेवढा तो वस्ताराच मोडून गेला भाऊ. तोवर तर बाया हे शे 100 बाया तर तिथं जमा झाल्या. पण एकीनं विचारलं का ग हे पाहुणी
अगं या मिशा आल्या तुला, काहीतरी तुझ्याकडून चुकलं. देव झाला पाठीमोरा, नसता विघ्ने येते घरा. तुझ्याकडून काही कृष्णाची निंदा घडली का? घडली म्हणले बा, 3 दिवस घडली. जाऊ दे, चुकत असतं हुकत असतं. एक कर, देव घरात जाय, देवाला नमस्कार कर. जावायचं जे देवघर होतं, मुलीचं जे देवघर होतं, म्हातारी तिथं गेली, देवाला नमस्कार केला. तिथं काय लई देव नव्हते, 2च होते, रंगनाथ पाटील, गणपत शेठ. कळलं ना? विठाला बसा बस, या ना बसा. हां, एक 10 मिनटं थांबणार आहे. अरे वा, छान छान. आदरणीय आपल्या परिसरातले एक वैभव, ही सर्वत्र मंडळी आपल्या कार्यक्रमासाठी भेट देण्यासाठी आलेले. टाळी वाजवून सगळ्यांनी स्वागत करा. जोरात जोरात वर हात करा, टाळी वाजवा. या बा, एक वाक्य ऐका, कोणाला तरी मोठं म्हणल्याशिवाय आपण मोठं होत नसतो. त्या देवाला नमस्कार केल्याबरोबर म्हातारी उठली आणि त्या देवाला नमस्कार केला. कोणत्या? देवघरात असणारे गणपत पाटील, कळले ना, आणि रंगनाथ शेठ. त्यांना नमस्कार केला आणि मिशा गळून पडल्या. असा हा भगवान परमात्मा गोकुळात लीला करत असताना एक 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 गवळण सांगत असताना यशोदेने सांगितलं, कृष्णा अरे खोड्या करू नकोस म्हणले. एक एक गवळण येतील. यशोदेने सांगितलं, का गं? अगं माझं एवढं पोरग मोठं नाही आहे, माझं पोरग लहान आहे. आणि किती वर्षाचं आहे? खोड्या करणं एवढं मोठं नाही म्हणले. 5 वर्षाचं माझं बाळ आहे. अनेक गवळणीच्या खोड्या करत असताना माझ्या कृष्णाने खोड्या करू नये म्हणून यशोदेमायेने नमस्कार केला, नवस केला. कोणत्या देवाला? गणपतीला, जगाचा आराध्य दैवत. बस त्या देवाला नवस केला. बस आपली जी इच्छा असेल, गणपती बाप्पाला नवस केला, गणपती बाप्पा आमची जी इच्छा असेल ती पूर्ण हो, आम्ही पुढच्या वर्षी पंगत घालू. तुमचा नवस पूर्ण झाल्याशिवाय राहणार नाही. जी जी इच्छा असेल, कोणती नाही. त्याप्रमाणे भगवान परमात्म्याने 1 मास म्हणजे 1 महिना खोडी केली नाही. तो नवस आपण फेडला पाहिजे. म्हणून यशोदेमायेने मोदकाचं ताट घेतलं, देवाला घेतलं आणि गणपती मंदिरात गेले. परमात्म्यासमोर तो नैवेद्य ठेवल्याच्या नंतर आरती करायची. यशोदेच्या लक्षात आलं, कृष्णा अरे निरंजनी नाही म्हणले, जा जा घरी जा, निरंजनी घेऊन ये. आई नवस कोणी केला? मी केला म्हणले. मग मला कशाला त्रास देते? तू जा म्हणले. बरं बाबा कृष्णा मी जाते. कृष्णा इथं मोदक हे, एखादी मांजर येईल. भगवंताने सांगितलं, आई बोक्या असल्यावर तिकडं डोकून तरी बघन का ग? यशोदामाया निरंजनी आणायला गेल्याच्या नंतर परमात्मा पुढं झाले. भगवान परमात्मा पुढं झाल्याबरोबर गणपती तर सिंहासनासहित थरथर कापा लागला. भगवंताने विचारले, गण्या काय गण्या असं आहे बा, भगवान परमात्म्यासारखं तत्वज्ञान आज आपल्या जीवनात कोणताही प्रश्न असो, भगवद्गीता घ्या, आपला प्रश्न मांडा, भगवद्गीता वाचा, आपल्या प्रश्नाला साहेब उत्तर मिळाल्याशिवाय राहणार नाही. जशी आहे तशी भगवद्गीता. बस परमात्म्याने असणारे गणपती बाप्पांना डोळे दाखले. खऱ्या म्हणले नवस कोणी केला? गणपतीने तो तुझ्या आहे नाही.
मोदक कोणी केले? तू द्यायचे ना. मग तो बापाचे मोदक की का? हां, डोळे झाक. परमात्म्याने गणपतीनं डोळे झाकून घेतले, परमात्म्याने मोदक खाल्ले आणि एका कोपऱ्यात रडत रडत बसले. यशोदामाई आली. कृष्णा, कृष्णा, अरे देव काय झाला? देवाशीच पुशे, देव काय झाला? कृष्णा, अरे देव नाही, मोदक नाही, काय आहे? हां, आई आई तू घरी गेल्यावर तुला काय सांगू, एक ढैरा पोटाचा, वाकड्या नाकाचा आणि उंदरावर बसून आला. आई मला तर भीतीच वाटली म्हणली. मी डोळे झाकून घेतले. यशोदामाया त्याचे कान फुकायला लागले. भगवंताने सांगितलं, हे माग माय काय कान फुकीते म्हणली. मी सगळ्याचे कान फुकितो. असा हा भगवान परमात्मा अनेक लीला करत असताना यशोदेने सांगितलं, कृष्णा मी आता तुला शाळेत घालते. आणि त्या काळची शाळा म्हणजे गोंधणे चारवया जातो ब्रह्मविद्येचा पुतळा गाई राखितो गोळा. असा हा भगवान परमात्मा. गाई घेऊन प्रत्येकाने गाय सांभाळा. प्रत्येकाने. तुम्ही म्हणताल बाबा कसं जमायचं आम्हाला? नका सांभाळू गाय. वाक्य काय आहे? प्रत्येकाने गाय सांभाळा. नका सांभाळू गाय, नका सांभाळू गाय. पण गाईचा नावानं 1 रुपया कुठंतरी धर्माच्या पेटीत टाका. गाई सांभाळण्याचं पुण्य तुम्हाला मिळेल. बस. कुठं अनाथ मुलं असतील, हां, त्या शाळेला ती मदत करा. कोणं गोरगरीब लोक असतील त्यांना मदत करा. हां, गायी सांभाळल्याचं पुण्य आपल्याला मिळाल्याशिवाय राहणार नाही. असा हा भगवान परमात्मा. 9 लाख गाईचा कळप घेऊन भगवान रानात गेलेले. भगवान रानात गेले तरी त्याचं कार्य चालूच आहे. ज्याला सत्कर्म करायचं, ज्याला कार्य करायचं का, तो कुठंही राहून करू शकतो. गाडगे बाबांनी गावनी गाव शोधलं आणि प्रत्येक भागात आपल्या असणाऱ्या स्कीम राबवली. सगळ्यांनाच माहिती स्वच्छता, ज्याला कामच करायचं. तसं भगवान गाई घेऊन वृंदावनाला गेले तरी भगवंतानी ती बासरी वाजवा. आणि त्याच बासरीचा आवाज गोकुळवासी गवळणीच्या कानावर गेला का त्याच गवळणी कुणार नील म्हणायच्या, चला बाई वृंदावनी रास क्रीडा पाहू, चला बाई वृंदावनी रास क्रीडा असताना गोकुळवासी गवळणी तिथपर्यंत गेला. सांगितलं, कृष्णा तू बासरी का वाजवली? एक दिवस साहेब त्या गोकुळवासी गवळणीने त्या बासरीलाच विचारलं, कृष्ण वृंदावनाला जाऊ, मथुरेला जाऊ, तुला विसरतच नाही. वाक्य ऐका ना, तुला देव विसरतच नाही. जेवायला बसला तरी घेऊन बसतोस. हे बासरी, हे मुरली, हे अरे असं तुझ्याजवळ काय आहे ग? देव तुला विसरत नाही. काय नाही म्हणले, माझ्याजवळ काहीच नाही. हे गोकुळवासी गवळणी हो, माझ्याजवळ काहीच नाही म्हणलं, फक्त मी आतून मोकळी म्हणले. जे माणसं आतून मोकळी, समाजही विसरत नाही, देव विसरत नाही, संतही विसरत नाही. विठाला शेवटी गोपाळ भगवान परमात्मा अनेक त्या वृंदावन
म्हणायला गेल्याच्या नंतर अनेक खेळ खेळायला लागले. दांडू काय, चेंडू काय, लगोरी काय, हमामा काय, असे अनेक खेळ खेळताना गोपाळाने सांगितलं, कृष्णा खांदी भारी काय खेळायाचे सुख, आम्हाला भुका लागलेलं आहे. भगवंताने सांगितलं काय हरकत नाही, झाली आता वेळ, चला गोपाळा पेटी हळूच वाजव, विठाला विठाला गोपाळो लागल्या ना भुका, आणि बा चला सगळे एकत्र या. जसं आपल्या ह्या कार्यक्रमाला तुम्ही सगळे एकत्र येऊन ह्या भक्ती साधनेचा आनंद घेतात, आपल्या भक्ती साधनाला सगळ्यांना आमचा असणारा वारकरी संप्रदायाचा तुम्हाला असणारा नमस्कार हे दंडवत हे.